आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मंत्री सुबोधभाऊ सावजी यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना एक पत्र लिहून एक महत्त्वाची व तेवढीच वस्तुनिष्ठ मागणी केली आहे। मागणी अशी आहे की अलीकडच्या काळात शैक्षणिक क्षेत्रात विविध बदल करण्यात आले आहेत, मात्र हे बदल करत असताना शिक्षणाचा दर्जा खालावत आहे, शैक्षणिक गुणवत्ता कमी होत आहे। याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांवर होताना दिसत आहे। पहिला वर्ग ते 9वा वर्गापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा नियम आहे, त्यामुळे विद्यार्थी पाहिजे तसा अभ्यास करत नाहीत व शिक्षकही विद्यार्थ्यांना पाहिजे तसे शिकवत नाहीत, कारण पहिला वर्ग ते 9वा वर्गापर्यंत एकही विद्यार्थी नापास करता येत नाही, त्यामुळे शैक्षणिक दर्जा खालावत आहे। त्याचबरोबर शाळेच्या आजूबाजूला तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे व तसा नियम सुद्धा महाराष्ट्र शासनाचा आहे। मात्र प्रत्येक शैक्षणिक संस्थेच्या अगदी जवळच असे तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री होत आहे। मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा हा उपक्रम राबवण्यात येत आहे, मात्र या उपक्रमाचा कुठेतरी फायदा होताना दिसत नाही। त्यामुळे मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या योजनेपेक्षा गुणवंत विद्यार्थी व गुणवंत शिक्षक असा उपक्रम सुरू करण्याची गरज आहे। माननीय राज्यपाल यांनी या आवश्यक व गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन महाराष्ट्रातील खालावत चाललेली शैक्षणिक पातळी सुधारावी, अशी मागणी माजी मंत्री सुबोधभाऊ सावजी यांनी केली आहे। नमस्कार, मी सुबोधभाऊ सावजी, माजी महसूल राज्यमंत्री, माजी पालकमंत्री, अकोला बुलढाणा जिल्हा, श्री विठ्ठल रुक्माई शिक्षण प्रसारक संस्था, सपनाताई सावजीनगर, डोणगाव अध्यक्ष। माझ्या शिक्षण प्रसारक संस्थेमार्फत 2 मराठी प्राथमिक मराठी माध्यमिक शाळा चालवल्या जातात आणि 3 मराठी प्राथमिक शाळा चालवल्या जातात। एक शाळा 20वीला आहे, 2 शाळा 20वी, 2 शाळा शेलगाव आणि 1 शाळा डोणगावला आहे। आज मी शैक्षणिक पद्धतीबद्दल हे पत्र राज्याचे महामहिम राज्यपाल राधाकृष्णन CP यांना दिलं। याचा आशय असा आहे, जवळपास मला या क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करायला आज 50-60 वर्ष झाली। याच्यातून अनुभव आलेला आहे आणि अनुभवातून माझ्या लक्षात आलं की मी हे जे पत्र दिलं महामहिम राज्यपालांना, यातमध्ये विषय माझे असे आहेत की आजच्या परीक्षा पद्धतीत, आजच्या शैक्षणिक पद्धतीत महाराष्ट्रात ज्या मुलांनी पहिल्या वर्गात प्रवेश घेतला त्याला 9व्या वर्गापर्यंत नापास करायचं नाही, असा एक दंडक आहे। आणि याच्यामुळे, या दंडकामुळे विद्यार्थ्यांवर असा काही दबाव नाही की आपण अभ्यास केलाच पाहिजे, शिक्षकावर असा काही दबाव नाही की आपण शिकवलंच पाहिजे, आणि पालकालाही असा दबाव नाही की आपला मुलगा नापास होतो। तर याच्यामुळे शैक्षणिक स्तर हा खूप खालवला जात आहे आणि म्हणून माझी मागणी आहे की या जुनी जी पद्धत होती पास नापासची, ही पास नापासची पद्धत पुन्हा सुरू करण्यात यावी। 10व्या वर्गाच्या परीक्षेत सध्या सर्व शाळांमधून व्यक्तिगत 20 गुण दिले जातात मुलांना। हे व्यक्तिगत 20 गुण कशाच्या आधारे जातात हे कोणाला समजत नाही आणि सर्वसाधारण मुलांना 15 ते 20च्या दरम्यान गुण मिळतात आणि या गुणामुळे न अभ्यास करणारा मुलगाही मॅट्रिकच्या परीक्षेत पास होतो। तर हे 20 गुण बंद केले पाहिजे शासनाने। त्याचप्रमाणे सध्या शाळेत विद्यार्थ्यांना त्यांनी धिंगाणा केला, त्यांनी अभ्यास नाही केला, कुचराईपणा केला तर शिक्षकांना त्यांना शिक्षा करता येत नाही, असा दंडक आहे। हा दंडक निघण्याच्या आधी शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिक्षा करत होते, काम पडलं तर मारत होते आणि त्याच्यामुळे विद्यार्थी हे चांगले सुशिक्षित होत होते, चांगला अभ्यास करत होते आणि पालकही सांगत होते, सर माझ्या मुलाला चांगलं मारा। परंतु आता जर शिक्षकांनी हात उगारला तर त्याच्यावर कारवाई होते। तर ही पद्धत बंद झाली पाहिजे आणि जुनी पद्धत पुन्हा सुरू झाली पाहिजे। त्याचप्रमाणे एक नवीन मोहीम निघली सध्या राज्यामध्ये, कोणची?
सुंदर माझी शाळा, मुख्यमंत्र्याची सुंदर माझी शाळा. आता मी सर्वदूर या सुंदर माझ्या शाळा अभिनयाचा अभ्यास केला. एकच नमुना दाखवतो, अनेक त्याच्यात 18-20 कागद आहेत. हे कागद पूर्तता करता करता शिक्षणाचा बट्ट्याबळ होऊन राहिला. ज्यांच्याकडे तपासणीचं काम दिलं शिक्षकच आहेत, त्यांचं शिक्षणाचं काम बंद पडलेलं आहे. आणि हा एक बोर्ड दाखवतो मी तुम्हाला. हा बोर्ड प्राथमिक शाळेत लावला गेला, वर्ग 1 ते 4च्या. काय या बोर्डवर? तंबाखू मुक्त शाळा. ज्या मुलांना तंबाखूच माहीत नाही त्या मुलांच्या वरांड्यात आतमध्ये तंबाखू मुक्त शाळा लिहिलेलं आहे आणि खाली लिहिलं आहे 100 यार्ड परिसरात सिगरेट आणि इतर तंबाखू उत्पादनाने विकण्यास बंदी आहे. आता खरं इमानदारीने सांगा, शिक्षणाधिकारी बुलढाणा, कलेक्टर बुलढाणा, SP बुलढाणा, खरोखर या नियमात तुम्ही चौकशी केलेली आहे का? ज्या विद्यार्थ्यांना तंबाखू काय सिगरेट काय हेच माहीत नाही आणि हा जो बोर्ड आहे हा छापण्याचा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला, कारण का हा जवळचा कोणतरी तुमचा माणूस आहे आणि हा अपव्यय आहे निधीचा, तर याची महामहिम राज्यपालांनी चौकशी केली पाहिजे. तर मी हे जे राज्यपालांना विनंती केली, ही जी सुंदर माझी शाळा याच्यापेक्षा उच्च माझ्या शाळेचे शिक्षण, उच्च माझ्या शाळेच्या शैक्षणिक दर्जा हे अभियान असलं पाहिजे. सुंदर माझी शाळा रंगरंगोटी करायची आणि विद्यार्थ्याला शिक्षण काहीच नाही, हे सगळं बंद झालं पाहिजे. आणि म्हणून महामहिम राज्यपालांनी यामध्ये लक्ष घालावं अशी माझी आग्रहाची विनंती आहे. करता मी आज हे राज्यपालांना पत्र दिलेलं आहे. धन्यवाद. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ, सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई-पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.